जय जिजाऊ मित्रांनो, मी प्राध्यापक भागचंद झांजे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना 1 लाख मुलांना उद्योजक बनवायचे ध्येय बाळगलेला माणूस. आज आपण या ठिकाणी पद्मावती ॲग्रो फार्म येथे आलेलो आहोत. या ठिकाणी या फार्मचे मालक पंकजी पाटील साहेब यांच्याबरोबर आपण त्या ठिकाणी संवाद साधणार आहोत. विशेष गोष्ट म्हणजे आज आमचा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेळीपालन सारखे व्यवसाय, पोल्ट्री फार्म सारखे व्यवसाय अशा व्यवसायाकडे त्या ठिकाणी वळत आहे. परंतु आता त्यांना एक नवीन पर्याय त्या ठिकाणी पंकज पाटील साहेब देत आहेत. अतिशय चांगल्या नफ्याचा, चांगल्या उत्पन्नाचा हा व्यवसाय आहे. शेतीला तुम्ही चांगला एक जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो करू शकता. अशा व्यवसायाची आपण त्या ठिकाणी ही माहिती त्या ठिकाणी किती दिवसापूर्वी आला? आता मला 5 वर्ष होतील, जवळपास 5 वर्ष झाले आम्हाला. हो, म्हणजे 2 फार्म आहेत. आता एक आम्ही ट्रेनिंग म्हणून आपण इथं केलेलं आहे. हो, फार्म आहे, त्याला बायोसिक्युरिटी असल्यामुळे आम्ही तिथं जाऊ देत नाही. आता इथं आम्हाला जवळपास 6 महिने झाले फार्म करून. 6 महिन्यापासून आमचं इथं चालू आहे. आता जो तुम्ही सुरुवातीचा जो व्यवसाय त्या ठिकाणी सुरुवात केला, तर तुमचं जवळपास एक वार्षिक उत्पन्न किती आहे? आमच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना आपण या उद्योगाकडे घेऊन जाणार. पहिल्या वर्षाचं वार्षिक उत्पन्न आम्ही ज्यावेळेस सुरू केला 20 मध्ये आणि 2 नरांपासून आम्ही सुरू केलेला होता उद्योग. हो, आमचं पहिल्या वर्षाचं उत्पन्न 20 लाख रुपये होतं त्यावेळेस, 4 वर्ष अगोदर. हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस पाटील साहेबांनी हा व्यवसाय सुरुवातीला त्या ठिकाणी सुरुवात केला त्यावेळेस पहिल्याच वर्षी त्यांचं वार्षिक उत्पन्न 20 लाखापर्यंत गेलं. म्हणजे आज आपल्याला अतिशय जे नवीन नवीन व्यवसाय मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या विश्वातून आपण कुठेतरी बदल करून शेती, गावातील गावकी सोडून, राजकारण सोडून आपण कुठेतरी उद्योग व्यवसायात आलो पाहिजेत, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत. तर आपले पंकज पाटील साहेबांनी अवघ्या पहिल्याच वर्षी 20 लाख रुपये उत्पन्न घेऊन लखपती होण्याचा मान त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आपण त्यांच्याकडून पुढील माहिती घेऊ. जर आमच्या आपला जो फार्म आहे, या फार्ममध्ये जवळपास या माझ्या यांची खरेदी किती रुपयामध्ये होती, विक्री कशा पद्धतीने होती, याची थोडीशी माहिती आम्हाला त्या ठिकाणी द्या. आता याला कसं लाईव्ह विकतो, लाईव्ह वेट जे आहे आपण थोडं बोलता थोडं आम्ही जे लाईव्ह वेट आहे ना, आम्ही जिवंत जनावर लाईव्ह वेट विकतो. जवळपास आता 100 रुपये किलो, 110 रुपये किलो जो वेट आहे ते जनावर 7 ते 8 महिने 100 किलो होतं. म्हणजे 8 महिन्यात जवळपास 100 रुपये किलो एक त्या ठिकाणी वराह होतं. म्हणजे आपण मित्रांनो म्हणजे 8 महिन्यात 10,000चं एक जनावर तयार होतं. आणि हे जनावर सर ज्यावेळेस म्हणजे एखादी मादी पिल्लं देते त्यावेळेस एका वेळेस किती पिल्लं देते? एका वेळेस कमीत कमी 10 ते 12 पिल्लं मादी देते. वर्षाचे 20-25 पिल्लं एका मादीचे येतात. आणि जवळपास किती दिवसाला तिचे म्हणजे पिल्लं देते ती 3.5-4 महिन्याला देते. 4 महिन्याला डिलिव्हरी घेतो आपण. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी 4 महिन्याला एक डिलिव्हरी घेतली तर साधारण गोष्ट आहे की आपण वर्षाला 3 डिलिव्हरी घेऊ शकतो. आणि 10-10, 12-12 जरी पिल्लं आपण पकडले तरी वार्षिक 36 म्हणजे वर्षाला जवळपास 36 पिल्लं एका मादीकडून आपल्याला मिळतात. 8 महिन्यामध्ये एक पिल्लू त्या ठिकाणी 100 किलोच्या आसपास होतं. आणि जिवंत या व्यवसायाचा म्हणजे जिवंत त्या मादीचा, नराचा 100 रुपये भाव आहे. म्हणजे हा 100 गुणिले आपण जर त्या ठिकाणी 36 केलं तर मग ते पहा, आपण जवळपास 10,000 गुणिले म्हणजे एक मादी जवळपास आपल्याला 36,000 नाही 3 लाख रुपये. 3 लाख रुपये म्हणजे अवघी एक मादी जवळपास 3 लाखाच्या वरती उत्पन्न त्या ठिकाणी देते. असे लाखो आपण सहसा दोन वेध घेतो मादीचे, म्हणजे मादीची तब्येत पण खराब होत नाही. मग जवळपास एका मादीचे आपण 2 लाख रुपये उत्पन्न घेतो वर्षाचं. तसं म्हणजे जवळपास आपण जो त्या ठिकाणी काय हे घेत आहे पहा, फक्त हे 2 आहे. म्हणजे आपली मादी सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे आणि आपल्याला पिल्लं सुद्धा मिळाले पाहिजेत. म्हणजे जवळपास 2 ज्यावेळेस आपण पिल्लं त्या ठिकाणी 2 वेध घेतो म्हणजे 2 लाखाच्या आसपास एक मादी उत्पन्न देते. म्हणजे साधारण आमच्या तरुणांनी किती भांडवल घेऊन त्या ठिकाणी या व्यवसायात यायला पाहिजे त्याची थोडीशी आम्हाला माहिती द्या. आणि थोडेसे सर्व या ठिकाणी पिल्लं दाखवा कशा पद्धतीचा पूर्ण फार्म आहे. हे पिल्लं आहेत आपले छोटे छोटे. ह्या माझे आहेत, ह्या गामण माझे आहेत, सर गामण्यामध्ये आहेत. हो हो, ह्या गामण्यामध्ये आहेत. आता एक 15-1 दिवसात डिलिव्हरी होईल यांची. आणि ह्या पाठ आहेत सर्व, ह्या सगळ्या पाठ आहेत. ह्या ज्या आहेत ह्या साधारण एक 7 दिवसाचा 7 महिन्याचे.
7 महिने आता लागवडीसाठी यांना तयार केलेला आहे. लागवडीला तयार करून आपण म्हणजे फक्त 7 महिन्यात हा. लागवडीला हे करतो. हो दाखवा थोडा. यांना आता याच्यामध्ये नर जरी सोडला हो. तरी याची क्रॉसिंग लगेच चालू होते. आपण नराची क्रॉसिंग लगेच क्रॉसिंगला टाकलं यांच्यासोबत लगेच नर क्रॉसिंग सुरू होते. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी हा आपण जो पद्मावती ॲग्रो फार्म हा दाखवण्याचा मूळ उद्देश हा आहे की आपण गेल्या आमचा बराचसा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी म्हणजे लोखंडाच्या व्यवसायात येऊन गंजण्याचं काम करीत आहे. बहुतांश तरुण आम्हाला नेहमी विचारत असतात की सर कुठले व्यवसाय करावा, मी 4 व्हीलर गाडी घेतो, मी ट्रक घेतो. परंतु आज मित्रांनो अशी अवस्था आहे की 20-20 लाखांचे त्या ठिकाणी गाड्या घेऊन आमचे मुलं 4-5 वर्षामध्ये अवघ्या 5-10 लाखामध्ये विकतात, अर्ध्या किमतीवरती विकतात. किंवा वेगवेगळे ग्रामीण भागाचे व्यवसाय आहेत ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा तरुण या ठिकाणी करत नाही. परंतु मी पंकज पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की निश्चित आपण या व्यवसायात या. अतिशय चांगला नफा देणारा हा व्यवसाय, एक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय आणि याचं जे मार्केट आहे त्या संदर्भात आपण जर थोडी माहिती दिली. त्याचं मार्केट आम्ही गोव्याला माल देत होतो. आता गोव्याचं बंद करून पुण्याला पण झालंय पूर्ण. पुण्याला पण आम्ही माल सुरू केलाय. मुंबईला पण मुंबईचे व्यापारी जुने आमचे, त्यांना पण आम्ही मुंबईवाल्यांना पण माल देतो. म्हणजे विक्रीची हमखास गॅरंटी आहे. ॲडव्हान्स पेमेंट द्यायला तयार असतात समोरचे एजंट. म्हणजे मित्रांनो, जर आपण या व्यवसायात उतरलात, हा व्यवसाय केला तर तुमचे ॲडव्हान्स पेमेंट देऊन सुद्धा हा म्हणजे माल खरेदी केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला विक्री करायची अजिबात जोखीम नाही. फक्त आपण या ठिकाणी असा फार्म अशा व्यवसायात येऊन त्या ठिकाणी स्वतःचा उद्योग उभा करावा. शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट आहे, चांगला नफा देणारा आहे. अशा व्यवसायात आपण येऊन निश्चित आपली आर्थिक त्या ठिकाणी भरभराटी करावी. त्याचबरोबर आपण जे पिल्लं त्या ठिकाणी जर खरेदी करायची म्हणलं तर ते कुठून करायचे? पिल्लं आम्ही देतो, आमच्याकडे बुकिंग असते ऑर्डर. आता बुकिंग आहे आमच्याकडे. माझ्या पाठा आहेत ना, त्याच्या टाईप बुकिंग असते. आम्ही बुकिंग घेतो अगोदर. 18,000 रुपयाला एक माझी. आणि जर पिल्लाची बुकिंग म्हणलं 4,000ला आम्ही 15 किलोचं पिल्लू असते 4,000 रुपयाला देतो. म्हणजे 18 किलोची एक मादी, नाही 100 किलोची एक 70-80 किलोची एक मादी 18,000 एक 18,000 रुपयाला मिळते, की जी आपण नेऊन डायरेक्ट गाभणी करून त्या ठिकाणी पिलं घेऊ शकतात. किंवा आपण छोटं जरी पिलो घ्यायचं म्हणलं तर ते किती रुपये? 4,000 रुपयाला. अवघ्या 4,000 रुपयामध्ये मग हे साईज येईल पिल्लांची. जी अवघी जी 4,000 रुपयाची साईज आहे 10-15 किलो पर्यंतची, ती अशा पद्धतीची आहे. तर हे आपण पाहू शकता त्या ठिकाणी जवळ असे आपण छोटे छोटे पिल्लं घेऊन सुद्धा अत्यंत कमी भांडवलात त्या ठिकाणी अतिशय शेतीला उत्तम असा व्यवसाय त्या ठिकाणी पर्याय देऊ शकतात. तरी हे जे हे आहे ते कशा पद्धतीचे आहे, म्हणजे जे वेगवेगळे कप्पे आहेत याच्या मागचा हे गामणीमध्ये आहेत. त्या आता जवळ 15 दिवसात डिलिव्हरीला आहे. हो. त्यासाठी या वेगळ्या केल्या आहेत. ज्यांची डिलिव्हरी जवळ आलेली आहे 10-1 दिवस, त्यांना पण वेगळं केलं आहे. आणि या पाठा आहेत इकडे या साईडला. पाठामध्ये आता लागवडीसाठी यांना तयार करायचे आहेत. त्यांना बोरस त्याच्यामध्ये नर सोडले की ते क्रॉसिंग लगेच सुरू होईल. आता हे डिलिव्हरीसाठी त्यांना सेपरेट पार्टिशन आहेत वेगवेगळे. त्या पार्टिशनमध्ये एक मध्ये सेपरेट छोटे छोटे हे जे आपण कप्पे केलेले आहेत मित्रांनो, या कप्प्याच्या माध्यमातून आपण छोटे पिल्लं मादी डिलिव्हरी यात होईल. डिलिव्हरी करून 2 महिने यात मादी राहील. पिल्लं वेगळे केले की मादी पुन्हा नराजूर सोडण्यात. ही पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे. आपण स्टेप बाय स्टेप अवघ्या कमी भांडवलामध्ये आपण छोटा शेड करून सुद्धा एक व्यवसाय करू शकता. एक 5-10 पिल्लं घेऊन सुद्धा मोठ्या माद्या करू शकता. त्याला खाद्याचा असा प्रकार आहे की आपण आत्ताच हे जे आम्ही पाहिलं लिंब वगैरे, म्हणजे जे हॉटेलसारखं जे काही वेस्टेज जाणारं मटेरियल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्यांना देऊ शकता. त्याचबरोबर मका, घास जे आत्ताच आम्ही फार्ममध्ये पाहिलं. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवसायात आलात तर एखाद्या म्हणजे आपण जवळपास जर काही हॉटेल असतील त्या हॉटेलचा उरलेला जो काही वेस्टेज भाग आहे तो घेऊन जरी या ठिकाणी येऊन तुम्ही जर टाकला तर आणखीन आपण काय काय देऊ शकतो त्यांना? त्यांना एक टाइम हॉटेल वेस्ट देऊ शकतो. बरडा मका टाकू शकतो आपण. त्यांचं खाद्य पण येतं सेपरेट, ते खाद्य पण टाकू शकतो. नंतर घास टाकू शकतो. नंतर मार्केटचा पालेभाज्या जे येतं सर ते पालेभाज्या पण एक टाइम टाकतो. जवळपास आपल्याला एका पिल्लाला किंवा एका म्हणजे वऱ्हाला सांभाळायला 1 दिवसाचा खर्च किती येऊ शकतो? समज 15, आता जर रोटल वेस्ट जर तुम्ही टाकलं, हॉटेल वेस्ट टाकलं तर एक 15-16 रुपये खर्च येतो. म्हणजे अवघ्या फक्त 1 दिवसात हिरवा चारा 1 दिवसात फक्त 15-16 रुपये खर्च येतो. अशा अत्यंत कमी खर्चाचा
हा व्यवसाय आहे. अत्यंत छोट्या 100 भांडवलातून किलोचं होईल, 100 किलोचं होईल तोपर्यंत एक जवळपास 2-2 हजारापर्यंत खर्च येईल. 2-2.5 हजारापर्यंत मेडिसिन पकडून सर्व वॅक्सिनेशन वगैरे सर्व करून. पहा, अतिशय म्हणजे छोट्या भांडवलात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता. तर निश्चित माझी शेतकऱ्याच्या मुलांना विनंती असेल की आपण आता कुठंतरी कोण्या नेत्याच्या मागं फिरण्यापेक्षा आपण आपल्या जर उद्योगाच्या मागं गेलात तर निश्चित तुमच्या आयुष्यात तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून थांबतो. निश्चित आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. जय जिजाऊ, जय शिवराय.